जळगाव जिल्हा किंवा उत्तर महाराष्ट्राचा निर्णय नेहमी गिरीश भाऊंनी घेतलेला आहे आणि हा सुद्धा निर्णय आदरणीय गिरीश भाऊंनीच घेतलेला आहे. पार्टीचा उमेदवार आहे असं कोणी कोणाचा उमेदवार राहतं का? असं नाही होत कधी. पार्टी उमेदवार ठरवते. दिल्लीहून हा निर्णय झालेला आहे. माझा उमेदवार आहे त्याचं काही त्याकडे शिक्के असतात, सगळे पार्टीचे लोक असतात. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांनी मांडलेल्या परस्पर विरोधी भूमिका पहा. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजनांना उमेदवारी दिली. त्याच मुद्द्यावरून या दोघांनी एकमेकांच्या विरोधात वक्तव्य केली. नंदकिशोर महाजन यांना रक्षा खडसेंनी उमेदवारी मिळवून दिल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळं रक्षा खडसेंचं भाजपमध्ये वजन वाढलं आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे गिरीश महाजनांना साईड ट्रॅक तर केलं जात नाहीये ना अशी कुजबूज भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. विधान परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. पाचोऱ्याचे अमोल शिंदे, केतकी पाटील, नंदकुमार अडवाणी अशी बडी नावं चर्चेत होती. पण ज्यांचं नाव फारसं चर्चेत नव्हतं त्या नंदकिशोर महाजनांना शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाली. त्यामुळं सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. जळगावची जागा भाजपला सुटल्यानंतर केतकी पाटील यांच्या नावासाठी गिरीश महाजन प्रयत्नशील होते असं सांगितलं जात होतं. पण ऐनवेळी नंदकिशोर महाजन यांचं नाव पुढे आलं. त्यांच्यासाठी रक्षा खडसेंनी थेट दिल्ली दरबारी पाठपुरावा केल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना नंदकिशोर महाजन हे त्यांचे निकटवर्तीय मानले जायचे. एकनाथ खडसेंमुळे ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षही झाले होते. हाच जुना इतिहास आता त्यांच्या उमेदवारीसाठी टर्निंग पॉईंट ठरल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. विधान परिषदेची निवडणूक रंगात आल्यानंतर जळगावात महायुतीच्या बैठका आणि मेळावे सुरू आहेत. अशाच एका मेळाव्यात रक्षा खडसे आणि गिरीश महाजन समोरासमोर आले होते. पत्रकारांनी दोघांना भाजपच्या उमेदवारीबाबत विचारणा केली होती. तेव्हा ते काय म्हणाले होते तेही एकदा पहा. असं नाही आहे बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ आहे. जो काही महायुतीचा इथे निर्णय झालेला आहे, आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, त्याचप्रमाणे आपले शिवसेनेचे आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादांकडनं आपल्या पवारताई असतील, सगळ्यांनी मिळून हे ठरवलं की ही जागा जी पारंपरिक भारतीय जनता पार्टीची जळगावची जागा राहिलेली आहे म्हणून भाजपला ही जागा सुटलेली होती. आणि त्याचप्रमाणे नेहमी सगळे निर्णय जळगावच्या संदर्भात किंवा उत्तर महाराष्ट्र संदर्भात आदरणीय गिरीश भाऊंनीच घेतलेला आहे. आणि ह्यावेळेस सुद्धा गिरीश भाऊंनी आणि पक्षाचे जे श्रेष्ठ पक्ष आमचे सगळे नेते आहेत त्यांनी तो निर्णय घेऊन उमेदवारी दिलेली आहे. हे बघा, असं असतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणतीही निवडणूक असते तेव्हा इच्छुक उमेदवार भरपूर असतात. प्रत्येकाला वाटतं की चला माझं नाव, आणि नेत्यांसाठी तर प्रत्येक कार्यकर्ते सारखेच असतात. आज गिरीश भाऊंसाठी किंवा कोणी नेता असेल त्यांच्यासाठी नंदू महाजनही तेवढेच महत्वाचे, केतकीताई पण तेवढेच महत्वाचे, अजून इथून नंदू अडवाणी होते ते पण तेवढेच महत्वाचे. उमेदवार आपल्या परीने प्रयत्न करत असतात, पण जेव्हा एकदा पक्षश्रेष्ठीने आदेश दिल्यानंतर तो आदेश सगळ्यांना मानावा लागतो आणि त्या पद्धतीने काम करावं लागतं. या उमेदवारामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आहे, त्यामुळेच कुठेतरी असं कुठेही नाहीये नाराजी वगैरे. आपण बघू शकतात की आज इथे एवढ्या उत्साहाने आज इथे मेळावा पार पडलेला आहे. आमचे महायुतीचे सगळे नगरसेवक आज इथे उपस्थित होते आणि सगळ्यांनी आश्वस्त केलेलं आहे की येणाऱ्या 18 तारखेला महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनाच मतदान होईल आणि जास्तीत जास्त मतांनी ते निवडून येतील. महाजनांच्या उमेदवारीमुळे तुमचं जिल्ह्यातील राजकारणात वजन वाढल्याची देखील चर्चा आहे. असं काही नाही बाबा, मी पण एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे. आज जरी मी मंत्री असली पण पक्षाने जो आदेश सांगितलेला आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य करणंच आहे. आणि मी आधी सांगितलं की जळगाव जिल्हा किंवा उत्तर महाराष्ट्राचा निर्णय नेहमी गिरीश भाऊंनी घेतलेला आहे आणि हा सुद्धा निर्णय आदरणीय गिरीश भाऊंनीच घेतलेला आहे. त्याच्यामुळे माझं वजन काय, मला माहित आहे मी खूप छोटी अजून कार्यकर्ता म्हणून मी काम करते आहे. आज आम्हाला
अभिमान आहे की गिरीश भाऊ आमचे नेते आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे सगळे आमदार, खासदार, कार्यकर्ते काम करतात आणि सगळं व्यवस्थित चालू आहे. अजून तुम्ही त्याच्यात कशाला चिंतित टाकता? बहुरक्षाताईंनी म्हटलेलं आहे की नंदू महाजन हे काही माझे उमेदवार नाही, गिरीश भाऊंच्या निर्णयानुसारच त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. असं म्हणाल्या. हो हो ठीक आहे, गिरीश धन्यवाद. भाऊ आमचे नेते आहेत, त्यांनीच तेच उमेदवार ठरवतात, त्यांचेच उमेदवार आहेत असं म्हटलेले आहे. हा पार्टीचा उमेदवार आहे, असं कोणी कोणाचा उमेदवार राहतं का? हं? असं नाही होत कधी. पार्टी उमेदवार ठरवते. दिल्लीहून हा निर्णय झालेला आहे. माझा उमेदवार आहे त्याचं काय त्याच्याकडे शिक्के असतात का? सगळे पार्टीचे लोक असतात, प्रमुख लोक आहेत, त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. मला वाटतं असं म्हणणं चुकीचं आहे. गिरीश भाऊंचा उमेदवार आहे, माझा नाही आहे, मला वाटतं असं बोलू नये कोणी. गिरीश महाजन यांना भाजपचे संकटमोचक म्हटलं जातं, पण गेल्या 2 ते 2.5 वर्षांच्या काळात भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी घेतलेले काही निर्णय पाहिले तर सध्याची परिस्थिती गिरीश महाजन यांच्यासाठी थोडी अडचणीची दिसते. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांचा विरोध डावलून भाजपने रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्याची चर्चा होती. पुढे विधानसभेत निवडून आल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळ प्रवेश आधी होल्डवर होता. नंतर त्यांना मंत्रिपद मिळालं, पण तेही अर्ध्या खात्याचं. नाशिकचं पालकमंत्रीपद त्यांना हवं होतं, पण आजवर ते मिळालेलं नाही. आता विधान परिषद निवडणुकीत देखील त्यांनी ज्या नावाचा आग्रह धरला त्याऐवजी पक्षाने दुसऱ्यालाच उमेदवारी दिली. हा सगळा घटनाक्रम भाजपमध्ये गिरीश महाजनांचं वजन कमी होत असल्याचे संकेत देतो, हे मात्र नक्की. प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.